नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुणे शहरामध्ये जशी इन्फ्लुएन्झा म्हणजे डेंग्यू, स्वाईन फ्लूमध्ये कोरोना, तशी आत्ता एक साथ आलेली आहे. आणि त्या साथीमध्ये पुणेकरांचे किती पैसे गेलेत बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. म्हणजे जसा मोबाईलचा 10 आकडी डिजिटल नंबर असावा तसे 1003 प्रकरणामध्ये मिळून 218 कोटी 34,98,235 रुपये गेले आहेत पुणेकरांचे. हे जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचे शिंदे साहेब? ऑगस्टपर्यंत. हां. तर हे सायबर क्राईम विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत सुरेश शिंदे साहेब. पण साहेब, हे ज्यांचे पैसे गेलेत ही सगळी मंडळी तर वेल एज्युकेटेड आहेत. सगळे वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यात मोठ्या पदावर होऊन रिटायर झालेले आहेत. कोणी IT इंजिनियर आहेत, कोणी CA लोक आहेत. सगळे वेल एज्युकेटेड लोक आहेत की याच्यात अडाणी असा कुणीच नाही आहे. गंमत अशी की अडाण्याला काही आपण सांगू शकतो की हे सायबर गुन्हे घडत आहेत वगैरे. जे स्वतः IT प्रोफेशनल आहेत त्यांना तर कळायला पाहिजे ना. त्यांना आता जो लाभ मिळणार आहे त्याची जे 1000%, 200%, 300% परतावा मिळत असेल त्याच्यामुळे ते हे करतायत. आता शेअर्स ट्रेडिंगचं उदाहरण घ्या. शेअर्स ट्रेडिंगमध्ये जास्त फ्रॉड चालू आहे. शेअर्स ट्रेडिंग करताना शेअर्स हा डिमॅट अकाउंटमधून शेअर्स खरेदी विक्री करायला पाहिजे, हा नियम आहे. तरी ते आमिषाला बळी पडतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतात. त्या व्हॉट्सअप ग्रुप फ्रॉड करणाऱ्याचेच ऑलरेडी मेंबर असतात आणि ते त्यांना जादाचा परताव्याचं भास करून देतात. एक आभासी चलना टाईप आकडे वाढून त्यांना मतिगुंग केलं जातं का लोभ तयार केला जातो आणि त्यातून ते पैसे नसले तर लोन काढतायत, कोणाकडून उसने घेत आहेत आणि इन्व्हेस्ट करतायत. एक दोन किस्से महाराष्ट्राला सांगावं की हा व्यक्ती कसा काय फसू शकतो असं तुम्हाला प्रश्न पडला. आता आपण फिर्यादीचं जर विचार नाही केला की बाबा तुम्ही हे का केलं, तर ते म्हणतात साहेब परतावा होता, इन्व्हेस्ट करायचे होते आणि मी आता रिटायर झालो होतो, थोडे पैसे शिल्लक. कुठे नेव्हीत होते का? कुठे होते? नेव्हीमधले जास्त करून नेव्ही, बऱ्याच ठिकाणचे रिटायर्ड यांना बळी बनले जातात. त्यांचे नंबर कुठून तरी शोधतात ते आणि त्या शोधून त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड करून घेतात आणि त्या ग्रुपमध्ये ॲड केलं की त्यांना शेअर्स ट्रेडिंग कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणात किती फायदा होतो हा व्हर्च्युअल फायदा दाखवला जातो. खोटा व्हर्च्युअल फायदा दाखवला जातो आणि त्याच्यात त्यांना पुष्टी देणारे त्यांचेच मेंबर त्याच्यात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. एक असं जाळं आहे की तुम्हाला ते व्हॉट्सअपला मेसेज पाठवतील, तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली की तुम्हाला खोटा असा नफा वाढत दाखवतात आणि मग तो नफाच्या हिशोबाने हे पैसे गुंतवतात आणि मग शेवटच्या याच्यात परतावा बघतात. ते पार त्यांना पैसे काढा असं सांगतात, पण हे लाभाच्या पायी ते पैसे काढत नाहीत, अजून पैसे गुंतवतात आणि ज्यावेळेस त्यांचे पैसे संपतात, आता यांनी परतावा द्यायला पाहिजे पण अजून परतावा येत नाही म्हणून ज्यावेळेस पाहायला जातं तोपर्यंत त्यांना त्यांचं फसवणूक झालेली असते पूर्ण. बापरे. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण फसलो की आणि मग त्यावेळेस ते पोलिसांकडे येतात किंवा मग कोणीतरी ओळखीच्या लोकांना हे गाठून हे करतात. कारण त्यांना सांगायला सुद्धा इथं यायला लाज वाटते की मी आता एवढा वेल एज्युकेटेड असून मी फसलो, आता काय करायचं. सगळ्यात जास्त ह्या घोटाळ्यात ह्या 1003मध्ये एखादी अशी व्यक्ती असेल की जे कित्येक कोटी रुपये अडकलेत. 2 कोटीपर्यंत लोकांनी पैसे, 2 कोटीच्या पुढे पण लोक गेलेली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ते बळी पडत आहेत. आणि कमीत कमी रक्कम किती असते मग? कमीत कमी 2.5-3 लाख, 4 लाख, 5 लाख तिथूनच सुरुवात होती. कमाल आहे लोकांची. पण बघा ह्याच्यामध्ये CA आहेत, सगळे व्यवसाय अधिकारी, सरकारी अधिकारी पण आहेत. क्या बात आहे. पण आता बरेच सरकारी अधिकारी पुढे येत नाहीत. केलं तर हे आता चुकीचंच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पुढे येत नाहीत. त्यामुळं आता दाखल झालेली आकडेवारी एवढी आहे शहरातली. तरी अजून न दाखल झालेली किंवा पुढे यायला त्यांचं डेअरिंग होत नाही किंवा भीती वाटते किंवा लाज वाटते, त्यामुळे ते बरेच लोक येत नाहीत. राईट. अजून एक मला कळालं की ह्या अकाउंटमधनं तुमची फसवणूक झाली, क्रिप्टोकरन्सीमध्ये तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती पैसा वळवला गेला. पण ज्यांच्या अकाउंटमध्ये प्राथमिक पैसे गेले
ती सुद्धा अकाउंट भाड्याने घेतलेली त्याचं कळलं मला. त्याच्यात 3 प्रकारचे अकाउंट गेले जातात. एक तुम्हाला सांगायचं की तुमचं अकाउंट तुम्हाला आमचा व्यवहार होईल त्याच्या 5% 3% तुम्हाला कमिशन मिळेल, तो एक झाला. दुसरं की त्यांना माहीतच नसतं, जो बँक होल्डर आहे त्याला माहीतच नसतं की माझं अकाउंट करंट अकाउंट काढलेलं आहे काय आहे. बापरे. की त्याचं करंट अकाउंट काढण्याची त्याची पात्रता पाहिजे करंट अकाउंट काढायला, त्याचा टर्नओव्हर, बिझनेसचं पॅन कार्ड वगैरे, तरी त्याला माहीत नसताना ते कार्ड त्याचं अकाउंट वापरलं जातं. आणि एक फेकच अकाउंट काही काही बनवतात. म्हणजे 3 प्रकारची खाती वापरली जातात. अशा 3-4 प्रकारच्या खात्यात, पण ही मेजर 3 आहे की एक बनावट खातं, एक इंटरेस्टवर देणं, आणि एक त्याची माहिती कुठून तरी पॅन कार्ड, त्याचे KYC घेणं, म्हणजे त्याचं आपलं रेशनिंग कार्ड वगैरे हे देऊन हे काढणं. ओके. पण त्यांना किती भाडं दिलं जातं काही कळलंय कुठलं? 5 ते 10% भाडं त्यांना ऑफर होतं. काहींना मिळतं, काहींना ते पहिल्याच याच्यात ते फसले जातात. आता शिंदे साहेबांच्या टीमने अथक प्रयत्न करून सुद्धा रिकव्हरी झालेली रक्कम किती असावी? या 218 कोटीपैकी केवळ 1,26,00,000 रुपये. आणि बँकेमध्ये फ्रीज असलेली रक्कम किती असावी? तर ती साधारणपणे 20 कोटी रुपये, म्हणजे 20 कोटी अधिक 1 कोटी, ही 21 कोटी रुपयाची रक्कम काही प्रमाणामध्ये लोकांना परत मिळण्याची आशा आहे. 1003 प्रकरणापैकी अवघी किती प्रकरणं उघडकीस आली असावीत? केवळ 7. आणि अटक झालेल्या आरोपींची संख्या किती असावी 1003 प्रकरणामध्ये? 8. आता मला काही हे तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही आहे, पण असं का घडतं? कारण आरोपी शोधायला गेल्यानंतरची जी बँक अकाउंट आपण बँक अकाउंट होल्डरना शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ते बँक अकाउंट होल्डरच्या ज्या KYC येतात त्यांचे खातेदाराचे पत्तेच आउट ऑफ स्टेट असतात. जास्त करून दिल्ली, बिहार, राजस्थान, गुजरात, आणि तिकडं टीम पाठवली नंतर असं कळतं की ते अकाउंट तो अकाउंट होल्डर तिथं मिळतच नाही. त्याचा शोध घेणं, मग इतक्या लांब जाऊन शोध घेतला, बँकेशी चौकशी केली, तरी तो अकाउंट होल्डर मिळत नाही. तिथून जागा सोडलेला तरी असतो किंवा तो तिथं नसतो सुद्धा, त्याचं अस्तित्व कळायला वेळ लागतो. त्यामुळे ते आरोपी अकाउंट होल्डर मिळणं थोडं अवघड होऊन जातं आहे. पण मला असंही कळलं की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन तपास करणं सुद्धा फार अवघड आहे म्हणून. हा, जास्त करून ते बरीच गावं अशी आहेत की त्यातली जी तरुण मुलं आहेत ते ह्याच बिझनेसमध्ये हा बिझनेस करून घेतला त्यांनी, की अकाउंट तयार करायचे आणि ती पुरवठा करायची. ही गावं कुठल्या राज्यात आहेत? जास्त करून मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या याच्यात काही. मध्य प्रदेशमधला कुठला एखादा विशिष्ट जिल्हा, एखाद्या गावाचं नाव? तर तसं बऱ्याच ठिकाणी ते आहेत. पण मुख्यत्वे मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारकडे. ओके. काही पश्चिम बंगालमध्ये पण असे ग्रुप आहेत की ते ही बँक अकाउंट हे करतायत, ओपन करून त्याचा वापर करतायत. ओके. मी शिंदे साहेबांना आता पुरेसा वेळ देणार आहे, कारण किमान आता तरी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. ठीक आहे, माणसाला लालसा असते, पण किती असावी? 1000 कोटीचा परतावा वगैरे मिळतो का कधी? तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केले, म्युच्युअलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, SIP केली, तरी मॅक्सिमम 18% वगैरे जातात, ते जे काही स्टँडर्ड आहे. आता तुम्ही मला जरा सविस्तर सांगा की हे 14 प्रकारचे गुन्हे आहेत, बरोबर ना? कुठले कुठले प्रकार आहे हे सगळं? त्याच्यात शेअर ट्रेडिंग येते, सोशल मीडियाच्या मार्फत हे होते, MGNL फ्रॉड आहे, BSNLचं फ्रॉड आहे, फेक कॉल आहेत, सेक्शुअल कॉल त्याच्यात आहेत. जास्त करून आता फेडेक्सचा प्रकार जोरात चालू आहे की तुम्हाला कॉल करायचा आणि तुमच्या मुलगा ह्याच्यात फसला आहे, तुम्ही ह्या गुन्ह्यात अडकलेला आहे, आम्ही CBIवरून बोलतो आहे, आम्ही याच्यावरून बोलतो आहे, आणि व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून त्याच्यावर त्यांना ते भासवायचं की ही पोलीस स्टेशनला तर तुमची चौकशी चालू आहे, तुम्हाला इथं यावं लागेल. आणि त्या भीतीपोटी त्यांच्याकडून 5-5, 6-6 तास त्यांना व्हिडिओ कॉलच्या याच्यावर अटकवलं जातं. त्याला सायबर अरेस्ट म्हणलं तरी चालेल. सायबर अरेस्ट करून त्यांना त्यांच्याकडून ते पैसे उकळले जातात. आणि मला फक्त आपल्या माध्यमातून जनतेला हे सांगायचं आहे
की तुम्ही व्हॉट्सअप कॉल करणं किंवा घेणं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही घ्यायचा का नाही डिक्लाईन पण करू हां, शकता. तो तुम्हाला फसवतोय. तुम्ही घाबरायचं किती? तर तुम्ही ज्या गोष्टी नाहीच आहे तुमच्या, तुम्ही कधी काय पार्सल मागवलेलं नाही, तुमचा मुलगा कधी बाहेरच्या याच्यात 2 नंबरच्या व्यवसायात नाहीत किंवा तो फ्रॉड करत नाही, तुमच्या मुलाला तुमची खात्री आहे, तुम्हाला त्याची खात्री आहे, तरी तुम्ही ते त्यांना बळी का पडताय? जर असंच काय असेल, असा जर कॉल आला तर शेजारच्या पोलीस स्टेशनला कमीत कमी तुम्ही जाऊन विचारा की बा मला हे असे कॉल येत आहेत, हे पोलीसवाले खरे आहेत का? कमीत कमी त्याच्यामुळे हा अवेअरनेस प्रत्येकाकडे आला पाहिजे आणि तो अवेअरनेस आला तर याला कुठेतरी आळा बसेल. थांबूया आपण इथे, कारण शहाणी सुरतीच माणसं याच्यात अडकत असल्यामुळं आता त्यांना काही फारसं विश्लेषणाची गरज नाही. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक गुन्ह्यामागं एक पोलीस अधिकारी किंवा एक पोलीस कर्मचारी ठेवणं शक्य नाही आहे. तुम्हीच तुमच्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करायला हवं. आता ही आकडेवारी बरं फक्त पुणे शहराची आहे, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड असे जर काही 500-600 कोटीच्या पुढं जायचा हा आकडा सगळा. नाही, आता ऑल महाराष्ट्रात म्हणजे ऑल देशातच याची आकडेवारी फार मोठ्या प्रमाणात आहे. ती आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षी आम्ही रिपोर्ट केला होता, ॲस्टॉनिशिंग 45,000 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन्स त्यावेळेला लोकसभेमध्ये एका उत्तरादाखल आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले होते की एवढी ट्रान्झॅक्शन्स विशिष्ट वर्षामध्ये झालेली आहेत आणि त्यातल्या गुन्हे सिद्धतेचं प्रमाण हे अत्यल्प आहे. त्यामुळं हा आता जो व्हाईट कॉलर क्राईम जो वाढतो, व्हाईट कॉलर पण म्हणतात, हा जो सायबर क्राईम वाढतो आहे, त्याच्यात पैसे तुमचे जाणार नाहीत. हे काम तुम्हालाच ते बघायला लागणार आहे आणि अडाणी जनता तर किती फसत असेल. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.